नमस्कार मित्रांनो, मी राहुल शिंदे आणि तुला परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि मित्रांनो, आज आपण चाललोय, कुठे चाललोय आज आपण? आज आपण चाललोय वर्लीला. वर्लीला काय आलोय आपण तरी वर्लीला? वर्धेला आपण 21 साधू संतांच्या पाठीमध्ये आम्ही दर्शन करायला चाललोय. तर मित्रांनो, आता आपण चाललोय वर्लीला. तर तिकडे काय आहे, तिकडे सकाळ अधिवेशन कडून एक मस्त योजना केली. म्हणजे योजना म्हणजे काय, तिथे ना वेगवेगळ्या अशा साधू संतांच्या पादुका आहेत ज्या महाराष्ट्रभर आपण दिंडी वगैरे नाही तर पालखी वगैरे फिरते. तर त्यांच्या ज्या मेन संत नाही तर गुरुच्या वगैरे पादुका असतात, तर त्या आज वर्लीला आल्यात. आणि वर्लीला तर कुठे आल्यात, तर वर्लीला NSCL चा डोम आहे. ही एक लोकेशन NSCL मध्ये. तर तिथे आपण जाऊ आणि तिथे आपण पादुकांचं दर्शन करू. तर अजून काही ज्या गोष्टी आधीमध्ये ठरतील, म्हणजे जे पादुकांचं मधलं पादुकांचं जे नॉलेज आहे वगैरे ते सगळं पंकजला आहे. म्हणजे हा सगळं देवधर्माचं एकदम मस्त करतो. आम्हाला एवढं जमत नाही, आम्ही मस्त फिरत असतो. पण पंकज आहे, आम्हाला गाईड करत. सध्या लाईनीमध्ये कट चालली मुलं आम्हाला गाईड करत, आम्ही हिला प्रोटेक्ट करू. आम्हाला प्रोव्हाइड करू. त्यांना आता आपण जाऊया डोम या ठिकाणी. आणि जो मधला प्रवास आहे वगैरे ट्रेनचा वगैरे, आता आज आमच्याकडे बाईक वगैरे काय नाही. आता आपण इथे तळापाईला साईडला आहे, इथे तळापाईचं दर्शन तुम्हाला देतो. आणि तळापाईच्या इथून आमचं स्टेशनला चाललोय आणि स्टेशनवरून ट्रेन पकडून डायरेक्ट वर्ली. मग हा जो सफर आहे आधीमध्ये, तिथे तुम्ही आमची साथ द्या बस. आणि आपल्याला गाईड करायला भाऊ आहे. त्यामुळे काही विषय नाही. आता भेटू डायरेक्ट वर्लीला. रामकृष्ण. मित्रांनो, आता आलोय आपण टाळा स्टेशनला आणि आपला भाऊ इथं तिकीट काढतोय. तिकीट म्हणजे पहिला मॅप बघूया आपण आता वर्लीला यायचा. हे बघा मॅप बघतोय इकडे. आपला मित्रांनो, आता विषय असा आहे की आपण दादरला, आपण ठाण्याला आहे. ठाण्यावर आपण ट्रेन पकडणार डायरेक्ट दादरला इथे. आणि दादर आपण चेंज करणार वेस्टर्न लाईन साईडनी आणि डायरेक्ट उतरणार मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रलवरून अर्ध्या तासावर चालत वर्ली डायरेक्ट वर्ली. मित्रांनो, आता आम्ही थांबलोय इथे डोसा खाण्यासाठी. हे बघा स्टेशनच्या बाहेर साईडला डोसा कॉर्नर स्टॉल आहे. तर खायला पेट पूजा काय भावा? तू काय खाणार आहे? काम तुझा. तू काय खाणार आहे? जो ये खाएगा वही मैं खाएगा. स्टॉल आहे. तर खायला पेट पूजा काय भावा? तू काय खाणार आहे? काम तुझा. तू काय खाणार आहे? जो ये खाएगा वही मैं खाएगा. तू काय खाना है? मेरा खाएगा वो तेरा कैसे खाएगा? तू उसका कैसा खाएगा लेकिन? हाँ ओके वो क्या खाएगा फिर? मेरा खाएगा तो मैं क्या खाएगा? अरे ये सिर्फ चटनी खाएगा, मैं डोसा खाएगा, है ना. तू चटणी खाशील फक्त? एक प्लेट चटणी लगाव. चटणी लागते. त्याचा बडा वासाने पोट भरल बस. वास घेईल बस. आपला डोसा तिकडे तयार होतोय. त्यानंतर यांचे डोसे येत आहेत. मित्रांनो, आता आपण आलो हाजी अली दर्ग्याच्या साईडला. आपण मुंबई सेंटरला उतरलो, नाश्ता पाणी केला, मस्त डोसा वगैरे खाल्ला. आणि आता आपण आलोय हाजी अली दर्ग्याच्या इथे. तुम्ही बघू शकता इथे मागे हाजी अली दर्गा आहे. आता या साईडला आपण दर्ग्यात जायचं नाही, या साईडला इथून राईट साईडला आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे हाजी अली दर्गा. आपण या मुंबई सेंट्रल या रोडने आलो आणि त्या साईडला तो NSCL चा डोम आहे जिथे आपण जाणार आहे प्रॉपर. नवीन बॅग घेतली दाखवा. हे बघा, जय श्री कृष्ण भावा. हे कार्ड दे ना. कितीला घेतली? हा काय वाटतं, कितीला वाटतं? मला तर 200-300 पर्यंत. काय किंमत नसते भावा, कपड्याची किंमत असते भावा. भक्तीची काय किंमत नसते. मग काय सांगतील आपल्या ऑडियन्सला भावा? ऑडियन्सला हा काय तुझं मत सांग भावा. बॅग घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? हो काय, बॅग घ्या, जप करा, खूप चांगला व्हा, मोठं व्हा. बस अध्यात्म, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एक सोबत करा बस. बरोबर बरोबर बरोबर. तर मित्रांनो, आता आपली एंट्री झाली आहे NSCL च्या ग्राउंड मध्ये. तर तुम्ही इथे मागे बघू शकता 21 पादुकांचे म्हणजे दर्शन आपल्या होणार आहे. वेगवेगळ्या महाराजांचे आणि साधू संतांचे पादुका आहे, जे पण म्हणजे पंढरी वगैरे तिकडे वारीला जातात त्या मूळ पादुका ज्या आपल्या पालखीमध्ये असतात त्या
तर त्यांचं दर्शन आता आपल्या इथे होणार आहे. हा NSCL चा मेन मोठा ग्राउंड आहे आणि इकडे या साईडला फुल पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. या साईडला चप्पल काढायची व्यवस्था आहे लेफ्ट साईडला आणि तिथे राईट साईडला पण चप्पल काढायची व्यवस्था आहे. हे आता आपले 2 मित्र विठ्ठलाची मूर्ती आहे आणि इथे मागे सरदार वल्लभभाई पटेलची मूर्ती आहे. आणि आता ह्याच्याच समोर आपला मेन दरवाजा आहे इथे श्री गुरु पादुका दर्शन उत्सव. आता आपण चप्पल वगैरे काढूया राईट साईडला वगैरे आणि इथून आतमध्ये जाऊन आतमध्ये कसं व्यवस्था केली ते तुम्हाला सगळं दाखवू. मित्रांनो, संपूर्ण पादुका दर्शन झालंय आपलं आणि आता इथं थोडा वेळ बसतोय. बघा पूर्ण जमलो कारण की आपण तिथं चाललेलो ना 10 वाजता आपण इथं पोहोचलेलो. त्यानंतर आता फायनली आपल्या 2 वाजा आलेत आणि आता जरा वेळ बसलो इथे. आणि हा आपला गाईड बघा, हा गाईड काय कामाचा नाही. कामात आपण बघा काय गाईड गाईडनी काय माहिती दिली नाही. गाईड चेअर नको लपू. गाईड आता जप माळा करा बसायचा गाईडला. आता सध्या गाईड काय बोलायच्या अवस्थेमध्ये नाही. आता ते मौन व्रत धारण करणार. हा आता मौन व्रत धारण करतायत गाईड. पण मी मला सेक्रेटरी याच्यासाठी बोलू शकतो. हा आन्सर करत तुम्हाला बघा सेक्रेटरी बघा. हा शपथ सेक्रेटरी. आता आपले सगळं पादुका दर्शन झालं. आपले पाय पण भरपूर दुखले. आता मस्त बसलोय मस्त. अर्धा पाऊण तास आता बसून राहू मग जाऊ. हा पण आपल्या सरांचा पण जप माळा होऊन जाईल. मित्रांनो आता आपलं सगळं पादुका दर्शन झालेलं आहे आणि त्याबरोबर आपल्याला इथे ह्याच्याकडून एक अशी पिशवी भेटले. त्यामध्ये काय काय त्यामध्ये काय काय त्यामध्ये सांग. पंकज भाव आता उघडतोय. काय काय पिशवीमध्ये पंकज सांग. त्याच्यामुळे भगवान दत्तात्रयांचे म्हणजे भगवान दत्तात्रयांचे सगळे जे कवी आहेत कविता त्यांचे श्लोक हे सगळ्यामध्ये पुस्तक आहेत ते. ओके. आणि प्रसाद पण दिला ना. प्रसाद पण दिलाय. हे ना काढ ना दाखव. बघू शकता ते तिरुपती हा महाप्रसाद भेटलाय. खूप छान दर्शन झालं. एकदम वेगळा अनुभव होता. आध्यात्मिक अनुभव आहे. आणि इथे तुला कुठल्या कुठल्या पालखीमध्ये तुला आवडलं दर्शन घ्यायला. म्हणजे मेन कुठल्या सगळ्या जेवढे आपण महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज,
स्वामी समर्थ साहेब यांचे खूप छान दर्शन झालं. एकदम वेगळीच अनुभूती आली. आध्यात्मिकता एक आध्यात्मिक जास्त एनर्जी इथं फील जाते. असं गोष्ट आहे. तुझा कसा एक्सपिरियन्स होता रोहित? मला असं मी पहिल्यांदा आलोय आणि मला बघून भारी वाटलं. सगळं जे आपलं आषाढी एकादशी नंतर असे वारे निघतात कारण आम्हाला आपल्या इकडे जायला भेटत नाही. पण आपल्याला पादुकांचं दर्शन आपल्या जवळचं झालं आणि एकदम मस्त झालं. भले गर्दी असलेली आणि नाही तर क्राऊड असेल थांबायला लागेल चालेल पण आपल्याला दर्शन झालं हे भारी वाटलं जरा. प्रत्येक जी पालखी वगैरे जाते पंढरी नाहीतर मग विठ्ठल रुक्माईची म्हणजे प्रत्येकाची तिथे पालखी येते संतांची, तर ते सगळे आज 21 पादुका त्यांच्या संतांच्या सगळ्या आपल्या एका ठिकाणी म्हणजे बघायला मिळाल्या. तर हे सगळं झालं सकाळ अधिवेशनने. म्हणजे जे सकाळ अधिवेशन आहे जो पेपर तुम्हाला माहिती आहे सकाळ, त्यांच्यामुळे त्यांनी हे सगळं आयोजन केलं आज पूर्ण या स्टेडियममध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो ठाणे स्टेशनला. आपलं सगळं म्हणजे दर्शन वगैरे झालं पादुकांचं वगैरे. आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करून आता इथे एंड पण झाला. म्हणजे आता आपण आपल्या घरी पोहोचलो ठाणे स्टेशनला. खूप दमायला वगैरे झालं पूर्ण कारण का आता आम्ही गेलो आहे ते सकाळी 8 वाजता इथून निघालेलो आणि आता काहीतरी किती वाजले 2-3 वाजले ना 2-2-2:30 वाजता आले 2-2:30 वाजायला आले. तर परत भूक पण लागले थोडं. आता ठाणे स्टेशनला उतरलो होतो 4 वाजले घरात बोलतो. आता जेवायची वेळ पण गेले पण आता आम्ही खाली काही नाश्ता करू थोडासा आणि मग इथून परत निघेलो. तर मग कसं वाटलं मग? खूप छान वाटलं. खूप आध्यात्मिक प्रवास होता. खूप एक नवीन काही एनर्जी भेटली तिकडे जाऊन. खूप छान वाटतं. कधी असं पादुकाचं दर्शन पालखीमध्ये होत नाही ते तर खूप छान रीतीने झालं आणि खूप छान मॅनेजमेंट केलं होतं लोकांनी. त्याच्यामुळे एकदम शिस्तीमध्ये आता चांगलं हात लावून त्या पादुकाचं दर्शन घेऊ शकतो. भारी वाटतं. मला माझा पहिला एक्सपिरियन्स होता कारण की माझ्या आधी पंढरपूरला गेलेलो पण मला तिथं पण विठ्ठलांच्या जे पायाचं चरण दर्शन असतं पादुकांचं ते नव्हतं भेटलं. तिथं बाकीचे तिथं भरपूर सारे असे संतांचे मठ तिथं पण ते पण नाही भेटले. पण इथं जर बघायला गेलो नाही तर आपल्याला रिअल मध्ये साक्षात म्हणजे आपल्याला समोरून दर्शन भेटतं. ते पण चरण भेटतं आणि एवढी काय गर्दी नव्हती. 21 पादुकांचं 21 पादुकांचं. सगळे संत महात्मा होते त्यांचे सगळ्यांचे तिथे पादुका ठेवल्या होत्या. आपला असं मित्र बोलला काल की उद्या आपल्याला इथे यायचं तर आम्ही लगेच रेडी झालो कारण की सुट्टी होती. मग आपला एक मित्र आध्यात्मिक मित्र बघा पाटील आध्यात्मिक मित्र या भावामुळे 21 पादुकांचं आम्हाला दर्शन झालं. भावाचा काल फोन आला. भाऊ बोला भाऊ चल लगेच राधे राधे भाऊ बोला जाऊया आणि आपण सगळे गेलो फटाफट आणि खूप मजा आली. जर तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि परत आपण भेटू अशाच कोणत्याही आध्यात्मिक नाहीतर ॲडव्हेंचरस ब्लॉग मध्ये. चला मग पण दाखव ना.